29 सप्टेंबरला लाडके बहिणीचा तिसरा हप्ता जमा होणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 1,500 रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली. या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरलेले आहेत. आतापर्यंत 2 लाखाहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी केले जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये जमा होतील. दरम्यान ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज अगाप भरलेला नाही त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात. राज्याचे पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रामधील घोळामुळे ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली. परंतु 31 ऑगस्टपर्यंत देखील अनेक महिलांनी अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे ही मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.